पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतनं 35 वर्ष भरत कराडनं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। तर आत्महत्येचा मार्ग कुणीही स्वीकारू नका, अजून लोकशाही आहे, भुजबळांचं आवाहन। आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको, दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय? लातूरमध्ये भुजबळ आक्रमक। तर आम्ही लढत राहणार, आमचं आरक्षण टिकवल्याशिवाय राहणार नाही, भुजबळांचा निर्धार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाहीये, कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीतच बसणारा मराठा आरक्षणाच्या जीआरवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नकोय का? छगन भुजबळांचा मराठा समाजातील नेते आणि सुशिक्षितांना सवाल। अशिक्षित असलो तरी तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं म्हणत मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात मुंडेंचं हे पत्र। तर हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला सुद्धा एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात बंजारा समाजाचा रास्ता रोको। जालना रोडवर बंजारा समाजाकडून चक्काजाम आंदोलन। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी। नाशिकमध्ये मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त शहरासाठी जनआक्रोश मोर्चा। संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यामध्ये सहभागी। भस्मासुराचे कपडे परिधान केलेल्या मनसैनिकांकडून सरकारचा निषेध। नाशिकमध्ये युतीची सुरुवात, आता पुढचा मोर्चा पुण्यात। संजय राऊतांचं वक्तव्य, तर हा मोर्चा म्हणजे एक सॅम्पल आहे। नाशिकमधील मोर्चावरून बाळा नांदगावकरांचीही प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध। कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा वाद। नेहरूंच्या काळापासूनच शिवरायांचा अपमान करण्याची ही काँग्रेसची परंपरा, फडणवीसांची काँग्रेसवर टीका। बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यावरून वाद। शिंदे फडणवीसांनी केंद्राला हस्तक्षेप करण्यास सांगावं, फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या कुरडूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती। उत्खननासंदर्भात पूर्वपरवानगी घेतली नसल्याचाही अहवालात उल्लेख। उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग, संपूर्ण गावाला वेठीस धरू नये। कुरडू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। माढ्याच्या कुरडूमधील मुरुम उपसा प्रकरणी आज कुरडू गावात बंदची हाक। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी गावाची बदनामी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। तर गावात आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। माढ्याच्या कुरडू गावातील मुरुम उत्खनन प्रकरणी ही हाक देण्यात आलेली आहे। दरम्यान सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध एक मोहीम उघडली गेली असं म्हणत गडकरींनी आरोप केलेला आहे। सोशल मीडियावरून इथेनॉल विरुद्ध टीका करण्यात आली, त्यात मला टार्गेट करण्यात आलं, गडकरींचा दावा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल। शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी। लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावावी, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती। भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राधाकृष्णन यांना शपथ। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह राजनाथ सिंग, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपस्थिती। महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री फडणवीस, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री शिंदेही उपस्थित। दिल्ली हायकोर्टाला बॉम्बची धमकी देणारा ईमेल बनावट असल्याची माहिती। हायकोर्ट परिसरामध्ये केलेल्या तपासणीनंतर दिल्ली पोलिसांची माहिती। दिल्ली हायकोर्टानंतर मुंबई हायकोर्टाला उडवून देण्याची धमकी, तर बॉम्बच्या धमकीनंतर हायकोर्ट रिकामं करून तपासणी सुरू। मंत्रालयासमोरून जाणारी 650 mm पाईपलाईन फुटली, तर पाण्याच्या दबावामुळे मंत्रालयासमोरचा रस्ताही खचला। सध्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। आंबेडकर नगर परिसरामध्ये पाणी पुरवठा आता यामुळे होणार नाही। मुंबईत ठाकरेंच्या सेनेचे आणि शिंदेंच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले। प्रभादेवी सर्कल परिसरामध्ये कामावरून हा वाद। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा ऑर्डर असल्याचा दावा। दादर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।